अनेक वर्ष झाली तुम्ही गजानन महाराजांची पूजा करताय, नियमित गणगण गणात बोतेचा जप करताय, तरीही तुमच्या घरात सतत कटकटी होते का? आरोग्याचे प्रश्न सुटत नाहीयेत, आर्थिक चणचण भासते किंवा गजानन महाराजांची जिवंत प्रचिती अजूनही तुम्हाला आलेली नाही का? भक्तांनो, याचे खरं कारण तुमच्या भक्तीत किंवा माऊलींच्या कृपेत अजिबात नाही, तर कदाचित तुमच्या उपासना पद्धतीत काहीतरी लहानशी चूक होते. आपल्याला वाटते की संतांची पूजा म्हणजे फक्त दिवा लावून अगरबत्ती ओवाळणे, पण हा आपला सर्वात मोठा गैरसमज आहे. साक्षात परब्रह्म असणाऱ्या आपल्या शेगावच्या रानाची योगीराज गजानन महाराजांची उपासना करण्याचे काही अतिशय कडक शास्त्रोक्त आणि गुप्त नियम आहेत. जर एका सामान्य भक्ताने या नियमांचे पालन करून अगदी मनोभावे केवळ 11 दिवस जरी महाराजांची सेवा केली, तर त्याच्या घरातील संपूर्ण नकारात्मकता, गरिबी आणि दुःख पळवून लावायला गजानन महाराज स्वतः धावून येतात. हा आजवरचा हजारो भक्तांचा जिवंत अनुभव आहे. पण महाराजांना घरात नक्की कुठे स्थान द्यावे, त्यांची पूजेची अचूक वेळ कोणती, त्यांच्या आवडीचा नैवेद्य कोणता, आणि व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्याचा एक असा चमत्कारिक विधी सांगणार आहे, ज्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही एका रात्रीत शक्य होतात. जर तुम्हालाही तुमच्या घरात शेगावच्या मठासारखी शांतता आणि महाराजांचे आशीर्वाद हवे असतील, तर स्वतःच्या संसाराच्या कल्याणासाठी हा प्रदीर्घ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला, अत्यंत पवित्र अंतःकरणाने जाऊन घेऊया माऊलीच्या उपासनेचा तो खरा आणि अचूक मार्ग. गजानन महाराजांची उपासना करताना पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देवाऱ्यात किंवा घरात त्यांची उपासना कशी करावी. अनेकांच्या घरात महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे, पण ती योग्य दिशेला किंवा योग्य पद्धतीने ठेवलेली नसते. गजानन महाराजांची मूर्ती किंवा फोटो नेहमी तुमच्या देवाऱ्यात देवाच्या बाजूला उजव्या बाजूला असावा. जर तुम्ही देवाऱ्याबाहेर स्वतंत्र स्थान देत असाल, तर महाराजांचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे, जेणेकरून पूजा करताना तुमचे तोंड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल. जर तुम्ही मूर्ती ठेवत असाल, तर ती शक्यतो पितळ, तांबे किंवा पांढऱ्या संगमरवरी दगडाची असावी. महाराजच्या फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये पद्मासन घालून शांत बसलेले आहेत असाच फोटो घरात ठेवावा. उग्र रूपातील किंवा वेगवेगळ्या मुद्रेतील फोटोपेक्षा ध्यानस्थ बसलेली माऊली घरात शांतता टिकवून ठेवते. संतांच्या उपासनेत बाह्य स्वच्छतेपेक्षा अंतर्गत शुद्धतेला महत्त्व आहे. तरीही पूजा करण्याचे स्थान नेहमी सुगंधी आणि स्वच्छ असावे. दररोज सकाळी अंघोळ केल्यावर महाराजांच्या फोटोला स्वच्छ सुती कापडाने पुसावे आणि मूर्ती असल्यास तिला शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलाने स्नान द्यावे. ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्योदयानंतरची वेळ सर्वात उत्तम मानली जाते. जर सकाळी शक्य नसेल, तर प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पूजा करावी. महाराजांच्या समोर दररोज गाईच्या शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. दिवा लावताना मनात प्रार्थना करावी. त्यानंतर चंदनाचा किंवा गुगुळाचा धूप ओवाळावा. गजानन महाराजांना चंदनाचा सुगंध अत्यंत प्रिय आहे, कारण चंदन मनाला शांतता देते. महाराजांच्या कपाळावर अनामिका, बोटाने सुगंधी अष्टगंध किंवा पांढरा चंदनाचा टिळा लावावा. त्यानंतर त्यावर हळद कुंकू न लावलेल्या पांढऱ्या अक्षता अर्पण कराव्यात. महाराजांना निळी फुले, जास्वंद किंवा झेंडूची फुले खूप आवडतात. जर फुले नसतील, तर केवळ तुळशीचे पान वाहिले तरी चालते. महाराजांच्या गळ्यात तुळशीची माळ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. गजानन महाराजांच्या उपासनेचा सर्वात मुख्य कणा म्हणजे त्यांनी स्वतः दिलेला महामंत्र गण गण गणात बोते. या मंत्राचा जप केवळ ओठांनी करायचा नसतो, तर तो नाभीतून किंवा हृदयापासून आला पाहिजे. माळ कोणती वापरावी? या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ किंवा रुद्राक्षाची माळ सर्वोत्तम मानली जाते. जपाची पद्धत: रोज सकाळी किंवा सायंकाळी पूर्व दिशेला तोंड करून आसनावर बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा. डोळे मिटून डोळ्यांसमोर शेगावची समाधी किंवा महाराजांचा तेजस्वी चेहरा आणावा. त्यानंतर अत्यंत संथ आणि स्पष्ट आवाजात किमान 108 वेळा जप करावा. हा जप करताना घाईघाईने माळ ओढू नये,
प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट असावा. हा मंत्र तुमच्या शरीरातील चक्रांना जागृत करतो आणि मानसिक ताणतणाव, नैराश्य क्षणात दूर करतो. जर घरात कोणी आजारी असेल तर त्याच्या शेजारी बसून हा जप केल्यास त्याला लवकर आराम पडतो. गजानन महाराज हे साक्षात अन्नपूर्णा माता आणि परब्रह्म यांचे रूप होते. ते कधी उष्टापत्रवाळ्यातील अन्न खायचे तर कधी कोरडी भाकर. पण उपासनेत जेव्हा आपण त्यांना नैवेद्य दाखवतो तेव्हा त्यांच्या आवडीच्या गोष्टी नक्की माहीत असाव्या. ज्वारीची भाकरी आणि पिठलं झुणका हा महाराजांचा सर्वात आवडता नैवेद्य आहे. सोबत आंबाडाची भाजी किंवा कच्चा कांदा आणि हिरवी मिरची ठेवली तर उत्तम. शेगावात महाराजांना पेढ्यांचा प्रसाद खूप मोठ्या प्रमाणावर चढवला जातो. घरात कोणतीही आनंदाची गोष्ट झाल्यास किंवा दर गुरुवारी महाराजांना दुधाच्या खव्याचे पेढे दाखवावे. गजानन विजय ग्रंथात उल्लेख असल्याप्रमाणे कणकेचा मलिदा देखील महाराजांना अत्यंत प्रिय आहे. नैवेद्य दाखवण्यापूर्वी त्यावर तुळशीचे पान ठेवावे आणि माऊली हा प्रसादाचा स्वीकार करावा अशी प्रेमाने प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन खावा. त्यामुळे घरातील अन्नाची कमतरता कधीच भासत नाही. मित्रांनो, गजानन महाराजांची सर्वात शक्तिशाली उपासना म्हणजे संत दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन करणे होय. या ग्रंथात 21 अध्याय आहेत आणि या ग्रंथाच्या प्रत्येक शब्दात महाराजांची जिवंत शक्ती सामावलेली आहे. जर तुमच्या आयुष्यात खूप मोठे संकट आले असेल तर या ग्रंथाचे सप्ताह पारायण करावे. पारायणाचे कडक नियम आहेत. पारायण सुरू करण्यापूर्वी गुरुवारी सकाळी महाराजांसमोर दिवा लावून हातात थोडे पाणी आणि अक्षता घेऊन संकल्प करावा. माऊली, माझे संकट दूर करावे म्हणून मी तुमच्या पोथीचे वाचन करत आहे. मला शक्ती द्या. 7 दिवस दररोज सकाळी एकाच जागेवर बसून ठराविक अध्याय वाचावेत. उदाहरणार्थ, पहिल्या दिवशी 1 ते 3 अध्याय, दुसऱ्या दिवशी 4 ते 6 अध्याय याप्रमाणे. पारायणाच्या काळात घरात संपूर्ण सात्विक वातावरण असावे. कांदा, लसूण विरहित जेवण करावे. घरात मांस, मदिरा या गोष्टींना कडक बंदी असावी आणि पूर्ण ब्रह्मचार्य पाळावे. 7व्या दिवशी 21वा अध्याय वाचून झाल्यावर महाराजांना मलिदा किंवा भाकरी पिठल्याचा नैवेद्य दाखवावा आणि किमान 5 गरिबांना किंवा लहान मुलांना अन्नदान करावे. या पद्धतीने केलेले पारायण कधीही अपयशी ठरत नाही. महाराजांना तुमच्यासाठी धावून यावेच लागते. तर माझ्या लाडक्या भक्तांनो, अशी आहे आपल्या शेगावच्या माऊलीची खरी, साधी आणि शास्त्रोक्त उपासना पद्धत. गजानन महाराजांना खूप मोठे डामडौल, महागड्या वस्तू किंवा पैशांचे प्रदर्शन अजिबात आवडत नाही. त्यांना हवी असते ती फक्त तुमच्या अंतःकरणातील शुद्ध शक्ती आणि अथांग विश्वास. तुम्ही झोपडीत राहत असाल किंवा महालात, जर तुमच्याकडे शुद्ध मन असेल तर महाराज तुमच्या घरी धावून येतात. आजपासून तुमच्या पूजेमध्ये हे लहान लहान बदल करून पहा आणि अवघ्या काही दिवसातच तुमच्या घरात होणारा चमत्कार स्वतः डोळ्यांनी अनुभवा. जेव्हा कधी मन अस्वस्थ होईल तेव्हा शेगावच्या समाधीकडे तोंड करून म्हणा, माऊली, मी तुमचा दास आहे, मला सांभाळा. तुम्हाला आजची ही उपासना कशी वाटली? तुम्ही यातील कोणती गोष्ट आजपासून सुरू करणार आहात? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जय गजानन किंवा गणगण गणात बोते लिहून नक्की कळवा. हा पवित्र व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या घरात माऊलींचे आशीर्वाद पोहोचतील. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच अनेक दिव्य माहितीसाठी, कथांसाठी आपल्या शेगाव दरबार चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. योगीराज श्री सद्गुरू गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. रामकृष्ण.